नमस्कार, मी संदीप जगताप आणि आपण पाहत आहात भीमप्रहार न्यूज मराठी। राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा वाद निर्माण झाला असून शिवप्रतिष्ठान संघटनेचे संस्थापक संभाजी भिडे यांच्या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण तापले आहे। संभाजी भिडे हे त्यांच्या परखड आणि वादग्रस्त वक्तव्यांसाठी ओळखले जातात। याआधीही त्यांनी अनेकदा राजकीय नेत्यांवर टीका करत वाद उडवून घेतले आहेत। मात्र यावेळी त्यांनी केलेले वक्तव्य अत्यंत गंभीर स्वरूपाचं मानलं जात आहे। कर्जत शहरात शिवप्रतिष्ठानच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या लोहगड, भीमगड आणि भिवगड या ऐतिहासिक किल्ल्यांच्या अभियानाच्या पार्श्वभूमीवर संभाजी भिडे उपस्थित होते। या दौऱ्यादरम्यान स्थानिक नागरिकांनी संवाद साधताना त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर अत्यंत कठोर शब्दात हल्ला चढवला। संभाजी भिडे यांनी थेट शरद पवार हे राष्ट्रद्रोही असल्याचा विधान केला आहे। इतकंच नव्हे तर त्यांनी शरद पवारांना महाराष्ट्र राज्य आणि संपूर्ण देशासाठी हानिकारक ठरवत आक्षेपार्ह शब्दांचा वापर केला। भिडे यांनी शरद पवार यांची तुलना एका किडीशी करत अशी कीड राज्यात पसरली असून ती नष्ट करण्याची गरज असल्याचं वक्तव्य केल्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे। या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता असून राष्ट्रवादी काँग्रेससह विरोधी पक्ष आक्रमक भूमिका घेण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे। राजकीय जाणकारांच्या मते अशा प्रकारची भाषा ही लोकशाही मूल्यांना धरून नाही अशी टीकाही आता पुढे येत आहे। दरम्यान या संपूर्ण प्रकरणावर सत्ताधारी पक्षातील प्रमुख नेते मात्र सध्या सावध भूमिका घेत असल्याचं दिसून येत आहे। थेट प्रतिक्रिया देण्याऐवजी संयम बाळगत परिस्थितीवर लक्ष ठेवण्याची भूमिका सत्ताधाऱ्यांकडून केली जात असल्यानं सूत्रांकडून सांगितलं जात आहे। महत्त्वाचं म्हणजे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आणि राज्यातील बदलत्या राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर हे वक्तव्य केवळ वैयक्तिक टीका न राहता राजकीय ध्रुवीकरणाला खतपाणी घालणारं ठरेल का, असा सवाल उपस्थित केला जात आहे। संभाजी भिडेंच्या या वक्तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेसकडून काय प्रतिक्रिया येते, तसेच शरद पवार स्वतः यावर भाष्य करतात का, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे। तसंच कायदेशीर पातळीवर या वक्तव्याचे काही परिणाम होतात का, हे पाहणंही तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। या संपूर्ण घडामोडीवर भीमप्रहार न्यूज मराठी बारकाईने लक्ष ठेवून असून या बातमीतील प्रत्येक अपडेट आणि आपल्यापर्यंत पोहोचत राहू। भीमप्रहार न्यूज मराठी असेच नवनवीन विश्लेषणात्मक व्हिडिओ बातमी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा आणि भीमप्रहार न्यूज मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा।